सर्वांना सादर दंड प्रणाम. धर्मगप्पा विद्यानंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत. हा आहे नेवाशाकडून येणार रोड. हा श्रीरामपूरकडे चालला आहे. आज मी या दोन्ही रोडवरच्या टाकळीभान या गावाला आहे. टाकळीभान या गावाला आहे. इथून इकडे मंदिरात जायचं आहे. इथे समोर उसाच्या पलीकडे हे जे मंदिर दिसतंय त्या मंदिरात जायचं आहे. हा झेंडा तुम्हाला दिसत असेल तिथं चाललेलो आहे. हे माझ्यासोबत आदरणीय पूजनीय श्रद्धेय श्री सुदामराजदादा आंबेकर जाळीचा देव, आदरणीय पूजनीय श्रद्धेय श्री पंडित राजदादा खामणीकर आहेत. हे दोन माझे गुरुभाऊ आहे. खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. असं लोकांना सांगायचं नको ना. तरी या रस्त्यानं चाललो आहे मी. आता मला माहिती नाही किती पाऊस झालेला असल्याकारणे किती चिखलातून जावं लागते आणि इथला नेमका इथल्या स्थानाला जायचा रस्ता कसा आहे ती ही माहिती नाही. कारण मी जेव्हा मागे आलो त्यावेळेस ऊस वगैरे काही लागलेला नव्हता. आता मात्र ऊस आहे. ऊसातून जाताना जाता येतं का आणि जाताना किती ऊसाचे पानं लागतात हे माहीत नाही. नेवासा ते श्रीरामपूर रोडवर अगदी मी आता तुम्हाला दाखवलं रोडवरच आहे. बऱ्याच वेळा बरीच जण डोमेग्रामला येतात. डोमेग्रामला आलात एक 15-20 मिनटात तुमचं स्थानवंदन करून तुम्ही पुढे जाऊ शकता. सतत घाई आयुष्यात आपली चालूच असते, सुरूच असते. मात्र स्थान करणं काही नेहमी होत नाही. कळत नकळत आपण म्हणतो. ते स्थान मी केलेलेच मला माहितीच आहे. मी आत्ताच केले 4-5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 6 महिन्यापूर्वी. मी एक उदाहरण देत असतो. स्थानदर्शन अथवा चतुर्युग साधनाचं भजन पूजन हा जीवाचा आहार आहे. परमेश्वराची भक्ती हा जीवाचा आहार आहे. जसं शरीराचा आहार आपण दिवसातून 2 वेळा 3 वेळा देतो तसाच स्थानाच्या संदर्भात आपण विचार का करत नाही. स्थानाच्या प्रसादाच्या अरे बापरे याच्यातून जावं लागतं बरं का. स्थानाच्या प्रसादाच्या संदर्भात आत्ताच केलं असं समाधान का म्हणतो आपण. खाली वाकून जावं लागतं कुठं. खाली वाकून चाललो मी. अरे हे काय उसातून जातात पण पासट लागू देत नाही असं म्हणतात. तसं झालं ना. आऊ आता खरं तर ते म्हणतात ना वीर जन्माला यावं पण आपल्या घरात नाही शेजारच्या घरात. तसंच मला असं वाटायला लागलं आहे की कोणीतरी याचं काम आपण खूप सारं दानधर्म सगळं चालू राहतं पण जरा कोणी याच्या रस्त्याचं काम केलं पाहिजे. आता पुन्हा तेच झालं. कोणीतरी केलं पाहिजे, आपण का करू नये. पण आपल्याला मर्यादा असतात. याकडे कोणीतरी लक्ष द्यायला हवं. कदाचित मला ठाऊक नाही आहे दुसराही कोणता स्वतंत्र मोठा रोड असेल तर. पण तर याच्यातून बारीक याच्यातून आलो आहे मी. याच्यातून खाली वाकून कंबर दुखलं थोडंसं. आणि त्यातल्या त्यात पाऊस झालेला. मी म्हटलं तसं की कोणीतरी बघायला हवं, करायला हवं. हे कोणतरी भाऊ इथं सेवा करतात बिचारे भाग्यवान. देवदयाघन माझा चक्रधर ईश्वर कृपाळू परमपिता परब्रह्म परमेश्वर. टाकळी तुपाचा टाकळी डो विसरणे. इथे लीळा दिलेली. टाकळी डो विसरणे मग गोसावी तेथून टाकळी अशी विजय केली. रानमळा गोसावी अशी दुपारीचा पूजा सुरू झाला. इथं मळा होता त्या काळी. आरोगण झाली, गुळळा झाला, विडा झाला, पोहोड झाला, उपहोड झाला. मग गोसावी तेथून विजय केली. डो निंबोनीचा फाटा राहिला मग मार्गी आठवला. पैसे म्हटले बाबा डो विसरली आहे. सर्वज्ञ म्हटले दंडवत. वानर या जागा तो तेथची असे बट आले तो येथची होता मग घेऊन आले. उत्तरार्ध भागलेला 214. डोमेग्रामहून नेवाशाहून इथे येताना झालेला आहे.
आणि डोमेग्राम इथं इथून निवासा असं काहीतरी उलट आहे, लक्षात नाही माझ्या. इथं रस्ता हाच आहे ना, आता आलो तो. नाही अच्छा, मोठा रस्ता आहे का तसंच आहे? मोठं नाही असं असंच का? अच्छा अधिकृत रस्ताच नाही. अच्छा, अधिकृत रस्ता नाही इथे. बांधाने हा इकडनं पण येत. तुम्ही इथलेच का भाऊ? डोमेग्रामचे बरं इथं सलून दुकान आहे, आपल्याला दुकान टाकलेलं आहे. बरं, तुम्ही सेवा छान करतायत. हे डोमेग्रामचे भाऊ आहेत. राहायला इथंच आहे का? हो राहिले. राहायला इथंच आहे. हे देवाची सेवा करतायत, भाग्यवान आहेत. ही आहे. हां, अरे देवा, किती मुंगळे झालेत. दृष्टांत माकोड्याचा आठवा. आणि तेवढा देवाला आपण धरतोय का? धड तुटली आई सोडू नये. जी टाकळी तुपाचा डो विसरणे याचा एक रेफरन्स सांगतो फक्त, की जी उद्धरणातली टीका आहे त्यामध्ये मनुष्य विषयाचा परमेश्वर जेव्हा स्वीकार करतात त्यावेळेस विसर पण स्वीकार करतात, म्हणजे विसरणे. तर ते आता या टाकळीच्या तो गंध घ्या, टाकळीच्या याचा डो म्हणजे तूप ठेवण्याचं भांडं हे आहे स्थान. इकडं खूप मुंगी आहेत, खूप म्हणजे भयानक मुंगी आहेत. पाय ठेवायला जागा नाही, ते अंगावर येतील आणि चावला तर धड तुटेल, पण तो सोडणार नाही. तर हे स्थान आहे. गंध घेतला. एक मिनिट, फक्त मंदिरातच आहे मुंगे. हे मंदिर आहे. तुम्ही नक्की या इथे. आणि पुन्हा म्हणेल की बघा, आता शेवटी माझी मर्यादा माहिती, कर्मकरंटीपणा, अर्थ दारिद्र्यपणा. त्यामुळे कोणीतरी याच्यासाठी अधिकृत रस्त्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. चला, दंडवत. पुढच्या स्थानाच्या दर्शनाला भेटूया.